तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे नांदेड जिल्ह्यातील असं मंदिर जिथून इतकं सुंदर मावळतीचा सूर्य दिसतो। नमस्कार मंडळी, आज आपल्याला जायचं होतं बिलोलीला, कारण की रविवार असल्यावर आपण गावाकडे जातो। पण नायगावरून निघाल्यावर आपल्याला ही मिरवणूक जाताना दिसली, जे की यांच्या निरोप समारंभाची मिरवणूक होती। असं काय दिसलं की विचार येतो की वयाच्या या टप्प्यापर्यंत एका व्यक्तीला किती अनुभव आला असेल। म्हणून तुम्ही आता जे जगताय ते चांगलं जगा, कारण हेच पुढे चालून तुमचा अनुभव बनणार आहेत। आणि मंदिराचं सांगायचं असेल तर बिलोली मधून एक रस्ता जातो, जो की थेट तुम्हाला नेऊन सोडतो सावळी या गावामध्ये। पण कोणाला माहित होतं की आपल्या बिलोली जवळच्या गावामध्ये सुद्धा इतकं सुंदर निसर्ग दिसतो। पुढे एका शेतामध्ये मला मोर दिसला होता, पण मी रेकॉर्ड करेपर्यंत तो उडून लांब निघून गेला। मग पुढे आपण पोहोचलो सावळी गावामध्ये, आणि या मंदिरापासून टर्न घेताच आपण जातो सिद्धेश्वर मंदिरच्या रस्त्याला। आणि आपण जसं जसं रस्ता पार करू तसा आपण पोहोचत असतो एका माळावर। पुढे रस्ता पार करून आपण येतो मंदिराच्या ठिकाणी, आणि येथे मंदिराला जाण्यासाठी आहे एकमेव मार्ग। इथे तुम्हाला जुन्या पायऱ्या पण दिसतील, ज्याच्याने आधी भाविक वर जायचे। खरंच पायऱ्या खूप होत्या, इतकं चढून चढून आपल्याला दम लागतो। पण वर आल्यावर वरचा परिसर बघून इतके पायऱ्या चाललेलं काही वाटत नाही, कारण म्हणतात ना, मेहनत विना फळ नाही। असंच काही इथल्या मावळतानाचं सूर्य बघून वाटतं। तर हे मंदिर आहे महादेवाचं, ज्याला की शिखर सिद्धेश्वर मंदिर असं म्हणतात। आणि येथील मंदिराचं परिसर एकदम शांत आहे। मग आम्ही मंदिरातील महादेवाचे दर्शन करून घेता, आणि दर्शन तर झाले होते आणि शूट पण झालं होतं, पण अजून दिवस मावळायला खूप वेळ होता। मग काय, इतकं सुंदर दृश्य पुन्हा कधी बघायला भेटेल, म्हणून बसल्या तिथे सूर्य मावळताना बघताना। तर मंडळी, अशाच सुंदर ठिकाणं बघण्यासाठी फॉलो करून ठेवा, आणि भेटूया पुन्हा एका नवीन मिनी व्लॉग मध्ये।